स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आणि राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये राज्यभरात भाजपने दमदार कामगिरी करत आपला दबदबा दाखवला. दुसरीकडे लोकसभा आणि विधानसभेत चांगली कामगिरी करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मात्र अपेक्षित यश मिळवता आलं नाही. महानगरपालिका आणि नगरपालिकांमध्ये पक्ष दुसऱ्या क्रमांकावर, तर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर राहिला. पण भाजपच्या झंझावातासमोर शिंदे गटाचे आकडे लक्षणीयरित्या कमी पडले. या पार्श्वभूमीवर या निवडणुका शिंदे गटातील नेते, आमदार आणि मंत्र्यांसाठी लिटमस टेस्ट ठरणार असल्याचे संकेत स्वतः एकनाथ शिंदेंनी आधीच दिले होते. निकालानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने आता मंत्रिमंडळात मोठे बदल होणार का याची चर्चा रंगली आहे. निवडणुकीत जबाबदारी असूनही सुमार कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांना डचू देण्याचे संकेत मिळत आहेत. पक्षात भाकरी फिरवण्याची तयारी सुरू असल्याचं बोललं जात आहे. मुंबईचा निकाल सर्वाधिक चर्चेत राहिला. भाजपने 89 जागा जिंकल्या, तर शिंदे सेनेला फक्त 29 जागांवर समाधान मानावं लागलं. उद्धव ठाकरे गटाने तब्बल 65 जागा जिंकल्या. सत्ता स्थापनेत किंगमेकरची भूमिका असूनही जवळपास 50 माजी नगरसेवक आपल्या बाजूला आणूनही फक्त 29 जागा जिंकता आल्या, हा शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जातो. मुंबईतील कामगिरीची जबाबदारी राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर होती. संघटना आणि मनुष्यबळ असूनही ती पूर्ण ताकदीने वापरली गेली नाही अशी चर्चा आहे. त्यामुळे योगेश कदम यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो अशी शक्यता व्यक्त होते. त्यांच्या जागी मालवण आणि कणकवलीत प्रभावी कामगिरी करणारे निलेश राणे यांना संधी मिळू शकते. छत्रपती संभाजीनगरमध्येही पक्षाला मोठा फटका बसला. 97 उमेदवार देऊनही फक्त 13 जागा जिंकता आल्या. तिकीट वाटपातील गोंधळ, अंतर्गत नाराजी आणि स्थानिक पातळीवरील असंतोष यामुळे मंत्री संजय शिरसाट अडचणीत आले आहेत. त्यांच्या वक्तव्यांमुळेही पक्ष अडचणीत येत असल्याची टीका होते. त्यामुळे त्यांचा पत्ता कट होऊ शकतो आणि त्यांच्या जागी आमदार प्रदीप जयस्वाल यांची वर्णी लागू शकते अशी चर्चा आहे. मीरा भाईंदरमध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रभावाखालील पालिकेत पक्ष 22 नगरसेवकांवरून थेट 3 वर आला. भाजपसोबत युती न होणं आणि स्थानिक पातळीवरील नाराजी यामुळे ही घसरण झाली. त्यामुळे सरनाईक यांचं मंत्रिपदही धोक्यात आल्याचं बोललं जात आहे. जळगावमध्ये गुलाबराव पाटील यांच्यावरही अपयशाची छाया आहे. नगराध्यक्षपदाचा उमेदवार पराभूत झाल्याने त्यांच्यावर नाराजी व्यक्त होत आहे. त्यांच्या जागी नवीन चेहऱ्याला संधी मिळू शकते अशी चर्चा आहे. नाशिक आणि मालेगावमध्ये दादा भुसे यांची कामगिरी मिश्र राहिली. मालेगावमध्ये चांगली कामगिरी झाली असली तरी नाशिकमध्ये भाजपने 72 जागा जिंकत मुसंडी मारली, तर शिंदे गटाला 26 जागांवर समाधान मानावं लागलं. त्यामुळे त्यांच्याही कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सध्या एकनाथ शिंदेंनी सर्व निकालांचा तपशीलवार आढावा मागवला आहे. कोण कुठे कमी पडलं, का कमी पडलं याचा लेखाजोखा घेतला जातोय. त्या आधारे मंत्रिमंडळात मोठी फेरबदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता खरा प्रश्न असा आहे की शिंदे खरंच पक्षात मोठी भाकरी फिरवतील का? कोणाचा पत्ता कट होईल आणि कोणाला संधी मिळेल? राज्याच्या राजकारणात पुढच्या काही दिवसांत मोठ्या घडामोडी घडण्याची चिन्ह दिसत आहेत.